नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा व्लॉगमध्ये मी माझी हेल्दी सकाळची दिनचर्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळची सुरुवात गरम पाण्याने, म्हणजे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा गरम पाणी करण्यासाठी मी आले आणि किचन कट्टा इतका स्वच्छ आणि हे सगळं स्वस्तिक वगैरे काढून किंवा हा किचन कट्टा इतका स्वच्छ पाहून सकाळ सकाळ खूप छान वाटतं आणि सकाळची सुरुवात खूप चांगली होते. आणि मी उठल्यानंतर माझ्या मागोमाग एलसी पण उठून माझ्याबरोबर रोजचंच तिची पण दिनचर्या सुरू असते माझ्याबरोबर, की मी उठलो की माझ्या पाठीमागून उठायचं. सकाळी पहिल्यांदा गरम पाणी पिऊन झाल्यानंतर मी 2-3 बदाम आणि 2 काजू आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स, म्हणजे सगळे हे जे मिक्स असते ते थोडंसं मी खाते आणि 10-15 मिनिटांनी मी वर्कआउट करायला सुरुवात करते. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर झुंबाच करायला पाहिजे तसं पण काय नाही. तुम्ही सूर्यनमस्कार करा किंवा योगा करा किंवा कोणताही व्यायाम तुम्ही यूट्यूबवर लावून एक 5 किंवा 10-15 मिनटं तुम्ही जर शरीराला जरा ताण दिला की आपल्याला स्वतःलाच बरं वाटतं. म्हणजे सकाळी उठल्या आपण काहीतरी बाबा केले असं. म्हणून मी उठल्यानंतर पहिल्यांदा झुंबा करायला घेतला. म्हणजे झुंबामध्ये पण खूप प्रकार आहेत. मी प्रत्येक वेळी वेगवेगळे व्हिडिओ लावून वेगवेगळा व्यायाम करत असते. मी 2-3 दिवस लागोपाठ तोच केलेला होता. पण आज म्हटलं थोडा जरा आपण वेगळा झुंबा ट्राय करूया. म्हणून आज मी दुसरा व्हिडिओ केला होता आणि त्यावर मी आज झुंबा केला. माझं कसं होत असते की एकदा जर बसलं, आज जर व्यायाम करायचा कंटाळा आला आणि जास्तीत जास्त असंच होत असते की नको करायला, आज नको, आज राहू देत, उद्या करूया. पण नाही, ज्यावेळी आपल्याला नको वाटत असते त्यावेळी 5 मिनटं का असेना उठून थोडा व्यायाम करायलाच पाहिजेत. आणि माझं झुंबा झाला, मी करतच होतो, पण मी 5 मिनटं हे शूट करण्यासाठी गेलो होतो. कारण एलसी हे पूजा करत होते आणि त्यांच्या पाठीमागं पूर्ण छान निवांत बसून श्लोक वगैरे ऐकत त्यांचे पूजेत पण साथ देत असतात आणि पाठीमागं बसलेली होती. म्हणून म्हटलं हे पण आपण शूट करूया. आणि हा माझा सकाळचा नाश्ता होता. चपाती, लसूण चटणी लावलेली होती चपातीला आणि चहा. मी पूर्ण चहा बंद केलेला नाही. मला चहा बंद करून म्हणजे की 4 चमचे साखर टाकून चहा बनवून पिणारी मी, म्हणजे पूर्ण काकवीच असा चहा लागत होता. पण तो चहा कमी करत 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 साखर पूर्ण 1 चमचा साखरवर आता मी आलेला आहे. म्हणजे पटकन आपण कुठली पण गोष्ट बंद करू शकत नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे आज मला नाही, आज व्यायाम सुरू केला आहे, आता मला वेट लॉस करायचा आहे आणि साखर लगेचच बंद करा, तर तसं होत नाही. लगेच बंद करून नका. कारण आज जर 2 चमचे साखर खात असाल तर उद्या तुम्ही 1 चमचा टाकून प्या. असं एक 8 दिवस करा. 9व्या दिवशी अर्धा चमचा टाका, त्यानंतर पूर्ण टाकायचे बंद करा. असं हळू करत 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 तुम्ही बंद केले तर चालते. आणि आज मी चवळी बनवलेली होती, चवळी आणि बटाटा. त्याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण टाकलेली आहे, त्यामुळे मी रेसिपी काय सांगत नाही. फक्त मी वेट लॉससाठी काय काय खात असतो हे सांगणार आहे. म्हणजे असं सगळं बाहेरचे प्रोडक्ट आणलेत आणि हे ज्या भाज्या खावा, हे असं पद्धतीचं मी काय खात नाही. मी हे घरचंच जे आपले अन्न असते किंवा भाकरी, चपाती, भात आणि हे भाजी, हे सगळं खातो आहे, पण सगळं लिमिटमध्ये. लिमिटमध्ये म्हणजे सगळ्या अर्ध्या गोष्टी केल्यात आत्तापर्यंत. जे मी 8 दिवस झालं जे सुरू केलं आहे, हे 2च्या ठिकाणी 1. आणि जो मी भाताचं प्रमाण माझं जे जास्त होतं ते प्रमाण पण मी पूर्ण कमी केलेलं आहे. कारण मी सकाळचा पूर्ण दुपारचा भात बंदच केला आहे. दुपारी मी भात खातच नाही, पण मला संध्याकाळी भात खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. त्यामुळं 1 वाटी मोजूनच बरोबर मी भात घेतो आहे. आणि सकाळी 1 कप चहा नाश्त्याबरोबर. आणि नाश्ता माझा हा असा असतो की भाकरी किंवा चपाती किंवा थेपले किंवा चिले म्हणजे हे चिला ते मी रेसिपीमध्ये बघून म्हणत असते. पण आपण पिठाची पोळी, म्हणजे बेसनच्या पिठाची पोळी किंवा मुगाच्या डाळीच्या पिठाची पोळी आणि हे सगळे पीठ मिक्स करून पण पोळी, त्यामध्ये तुम्ही दुधी भोपळा घाला, गाजर घाला किंवा काकडी घाला. वेगवेगळे रोज चिले बनवून खाले तरी पण चालतं. आणि थालीपीठ बनवतो आहे किंवा काय असेल ते, म्हणजे सकाळचा हा आपला घरचा नाश्ता पौष्टिक तो खायचा. 1 कप चहा घ्यायचा आणि दुपारी 2:30 ते 3 वाजता एखादं फळ किंवा ताक, ड्रायफ्रूट्स जे असेल ते, ड्रायफ्रूटचा मी लाडू बनवून ठेवलेला आहे, मी तो खात असतो. आणि 6 वाजता
1 कप चहा आणि मग मुरमुरे किंवा भेल म्हणजे भेलमधले ते फरसाण वगैरे काही न घालता भडंग, कांदा टाकून, कोथिंबीर टाकून आणि 1 कप चहा वगैरे घेतला तर घेते, नाहीतर 1 कप चहाच फक्त. आणि मग संध्याकाळी अर्धी भाकरी, 1 कप भात, एक वाटी भात आणि डाळ आणि भाजी काय आपण बनवलेली असेल ती. आता रात्री हे चवळी आणि बटाटा बनवलेला होता. तर मी एक भाकरी आणि चवळी आणि बटाटा आणि 1 वाटी भात खाल्लेला होता. म्हणजे संध्याकाळीचं पण आता जेवण पूर्ण थोडं कमी कमी करायला पाहिजेत, पण हे लगेच नाही करून चालणार. हे आपल्याला जी सवय लागलेली असते इतके वर्ष, ती बंद करायला थोडा वेळ पण लागतो आहे. त्यामुळं सगळं हळूहळू करत मी कमी करणार. आणि हे कधी सुरू केलं, ज्यावेळी माझी बीपीचा त्रास सुरू झाला, सगळं हे सुरू झालं, त्यावेळी मी सुरू केलं. म्हणून आपण आपल्याला काहीतरी होणार आणि मग आपण सुरू करणार, त्यापेक्षा काही न होण्या अगोदरच आपण जर ह्या गोष्टी सुरू केल्या आणि आत्तापासूनच जर आपण वेट लॉसकडं लक्ष दिलं, तर हळूहळू खरंच आपलं हे कमी होणार. आणि खाण्यापिण्याकडं जास्तीत जास्त लक्ष ठेवून आपण खायला पाहिजे, तेवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे दुपारच्या वेळी आपण काहीतरी पिझ्झा खाल्ला, बर्गर खाल्ला किंवा बाहेर गेलो म्हणून काहीतरी वेगळं खाल्लं, मग त्यामुळं आपलं वजन वाढायला ह्यामुळंच मदत होत असते. आणि हा माझा मी हे फ्रीजवर जे कागद जो चिकटवला आहे, ते माझं सगळं दिवसभराचं रुटीन, म्हणजे 1 आठवड्याचं, की आज मी काय खायचं आहे, काय खायचं नाही, हे सगळं माझं लिहून ठेवलेलं असते. आणि त्या पद्धतीनं मी रोजच्या रोज का लिहून ठेवले, कारण हे जर आपण फॉलो केलं तरच होणार आहे. हे मी जर केलं, स्वतः वाचला, हां आज मला भाकरी खायची आहे, आज मला हे भाजी खायची आहे, तर मी हे स्वतःसाठी करणार आणि हे स्वतःसाठी खाणार. कारण आपल्याला कोण सकाळी उठून हे तयार प्लेट आपल्या हातात कोणीही देणार नाही. सगळी उठायची आणि सगळी प्रोसिजर आपल्याला स्वतःलाच करायची आहे. त्यामुळं हे करणं गरजेचंच आहे. आणि आपल्याला काय खायचं आहे, आपण काय खाऊ शकतो आहे, आपल्याला वेट लॉससाठी काय लागणार आहे, ही संध्याकाळीच सगळी तयारी करून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते करायचं. जर आपल्याला समजा एक दिवस नाही जमत, त्या दिवशी तुम्ही खरंच म्हणजे नाही खाल्ला तरी चालेल. म्हणजे त्यावेळी तुम्हाला वाटतंय ना काहीतरी वेगळं खावं, तर त्यावेळी खावा, पण आठवड्यातून एकच वेळी फॉलो करा. आणि आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाकी आपण उद्याच्या व्हिडिओत बोलूच. धन्यवाद.